नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कॅरेमल ड्रायफ्रूट केक. हा इतका सॉफ्ट आणि डिलिशियस लागतो की एकदा जर तुम्ही करून बघितलात आणि खाल्लात तर तुम्हाला मार्केटचा केक खाण्याची इच्छा होणार नाही. तर सर्वात अगोदर आपण इथे बनवणार आहोत कॅरेमल. कॅरेमल बनवण्यासाठी एक थिक बॉटमचा आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करायची आहे साखर. साखर 1/4 कप आपल्याला घ्यायची आहे आणि ही पसरून टाकायची आहे आणि एकदम कमी सीमवरती आपल्याला हे शिजवायचे आहे, म्हणजेच कॅरेमल बनवायचं आहे. जोपर्यंत कॅरेमल बनतं आहे तोपर्यंत आपल्याला ह्याला हलवायचं नाही, जेणेकरून हे चमच्याला चिटकणार नाही. तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळातच आपली ही साखर जी आहे ती कॅरेमलाइज झालेली आहे. आणि जर कडवट टेस्ट तुम्हाला थोडीशी आवडत असेल तर तुम्ही ह्याला थोडं अजूनही शिजवू शकता. माझ्यासाठी आता हे कॅरेमल जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे आणि त्यामुळे गॅसची फ्लेम बंद केली. आता कॅरेमल थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला पुन्हा गॅस ऑन करून आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा कप पाणी. आपण सुरुवातीलाच पाणी का नाही ॲड केलं, कॅरेमल गरम असताना, तर त्याच्यामध्ये बुडबुडे येऊन आणि ते पॅनच्या बाहेर येतं, आपल्याला हातालाही इजा होऊ शकते. त्यामुळे कॅरेमल थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याला अर्धा होईस्तोवर आपल्याला शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर पाहायची आहे पुढची कृती. तर हे कॅरेमल जे आहे ते केकमध्ये अतिशय डिलिशियस लागतं. मी ज्या स्टेपनी तुम्हाला हे केक बनवायचं सांगते आहे त्या स्टेपनी तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर पाहूयात पुढची कृती. इथे मी घेतलेला आहे मैदा, त्याच्यानंतर मी इथे ॲड केलेली आहे दालचिनी पावडर, त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत जायफळ पावडर. मी जे साहित्य इथे वापरलेले आहे ते सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही एकदा नक्की चेक करा. कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ज्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे ते प्रमाण तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि हे परफेक्ट असा केक बनण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तर हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत त्यांना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी ऑरेंज ज्यूसमध्ये काही ड्रायफ्रूट्स माझ्याकडे अवेलेबल जे होते ते इथे सोक केलेले आहे. 24 तासासाठी मी हे सगळे ड्रायफ्रूट्स सोक करून ठेवले होते आणि ह्यांनाही आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी दोन्ही प्रकारच्या किशमिश, टूटी फ्रुटी, त्याच्यानंतर काजू, बदाम, मगजबी असे वेगवेगळे साहित्य घेतलेले आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता. ऑरेंज ज्यूस तुम्ही मार्केटचा देखील वापरला तरी काहीही हरकत नाही. आता जो उरलेला ऑरेंज ज्यूस आहे तो आपल्याला केकसाठी वापरायचा आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर नक्कीच होईल. तर पुढे बघूयात आपण आता कृती. इथे आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट घेतले होते त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बटर. 2 टेबलस्पून बटर इथे आपण ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपण कॅरेमल तयार करून घेतलेलं होतं ते पूर्ण कॅरेमल आपल्याला इथे वापरायचं आहे. लक्ष द्या की ह्याच्यामध्ये आपल्याला साखरेचा वापर करायचा नाही आहे, तर आपण इथे हे कॅरेमल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण यूज करणार आहोत ड्रायफ्रूट्स जे आपण सोक करून ठेवले होते, हे सगळे ड्रायफ्रूट्स. आता केक बनवताना एक गोष्ट तुम्हाला लक्ष द्यायची आहे की ज्या दिशेने आपण स्पॅच्युला फिरवतो आहोत तर त्याच दिशेने आपल्याला स्पॅच्युला फिरवत राहायचं आहे. त्याच्यानंतर इथे ॲड केलेलं आहे कंडेन्स मिल्क. 1/4 कप मी इथे कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे. सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक होण्यासाठी कंडेन्स मिल्क मदत करतं. आता तुम्ही पाहू शकता कट अँड फोल्ड मेथडनी मी हे केकचं बॅटर जे आहे ते मिक्स करून घेतलं आहे. जर बॅटर घट्ट झालं तर तिथे तुम्ही जो आपण ऑरेंजचा ज्यूस ठेवलेला होता तो ॲड करू शकता आणि फ्लोईंग कन्सिस्टन्सीसारखं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. जेव्हा आपण केक बनवत असतो विरुद्ध दिशेने आपल्याला स्पॅच्युला फिरवायचा नाही, जेणेकरून आपला केक बेक होणार नाही आहे. सर्वात शेवटीला इथे मी ॲड केलेलं आहे व्हॅनिला इसेन्स. तर व्हॅनिला इसेन्स ॲड केल्यानंतर 1/2 kg केक टीन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ते ट्रान्सफर करायचं आहे. तर मी केक टीन तयार करून घेतलेलं आहे. ह्याला मी बटर पेपर लावून आणि ग्रीसिंग केलेलं आहे. जर तुम्ही भांड्यामध्ये ह्याला बनवत असाल एखाद्या पातेल्यामध्ये तर ह्याला ऑलरेडी 5 मिनटं तुम्हाला प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि 45 ते 50 मिनटं ह्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. जर तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करणार असाल तर मायक्रोवेव्हला पण 3 मिनटासाठी प्रीहीट करून त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला 45 मिनटासाठी बेक करायचं आहे. केक बेक करत असताना तुम्हाला सारखं त्याला चेक करायचं नाही आहे, जेणेकरून त्याच्यातली वाफ जी आहे ती निघून जाईल आणि केक छान बेक होणार नाही. त्याच्यामुळे
केक बेक करताना ह्या गोष्टींचं लक्ष देणे खूप गरजेचं आहे. केक बेक झाल्यानंतर तुम्हाला एक टूथपिक किंवा मग चाकूच्या साहाय्याने त्याला चेक करायचा आहे, तो बेक झालेला आहे का. जर तो क्लीन निघाला तर ह्याचा अर्थ समजायचा की आपला केक बनून तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता केक तयार झाला आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर मी ह्याला अनमोल्ड केलेलं आहे आणि किती छान स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही कृती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने केक एकदा नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.